याही वेळेस आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह केला जातोय, एक धाव निश्चितच घेतली जाते. एक धाव घेतली जाते, सिंगलने धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. 29 धावा लागल्या जातात. या दरम्यान आपण जर पाहिलं तर आयोजन समितीतील काही सदस्य अर्थातच प्रणय गमरे, अविनाशी जाधव, सिद्धांत काटे, विराज गमरे, वैभव कामुर्ले, त्याचबरोबर स्पोर्ट्स डायरेक्टर सुनील शेलार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम सर, स्वागत आहे तुमचं देखील महामानव चषक 2026 या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये. 2 धावा घेतल्या जात आहेत, ते 31 धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती 13 धाव्यांची गरज आहे. याही वेळेस समोरच्या दिशेने लोफ्ट केला जातोय, बॉल चाललाय समोरच्या इमारतीवरती. षटकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज आफताबच्या बॅट मधून या इनिंग मधील दुसरा बिग हिट, मोठा धमाका षटकार. षटकार आलाय आफताबच्या बॅट मधून. मात्र आता धावांचा ओघ यावेळी सुरुवात केलाय आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय समोरच्या इमारतीवरती, परंतु यावेळी धावा मिळतील. दोनच धावांवरती समाधानी व्हावं लागेल. यावेळेस काय घडतंय, गोसंकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय, ज्यावरती एकच धाव घेतली जाईल. सिंगलने स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर आफताबच राहतील, जिथे आफताबच्या बॅट मधून आतापर्यंत आपण जर नजर टाकली तर तब्बल 15 धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. 40 धावा लागल्या जात आहेत. फलकावरती 4 धाव्यांची गरज आहे. समीकरण आपण जर पाहिलं ना तर आफताबच्या 2 षटकाराने सोपं करून टाकलंय. यावेळेस फुल टॉस बॉल मिस टाइम आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला जाईल का, फील केला जातोय आणि इथून मात्र विकेटचं होईल पतन. फलंदाज आफताबला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. टीट फॉर टेट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे गोलंदाज मोईन कडून, कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. त्याचं उत्तर देताना त्याने देखील त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. जशाच तसं प्रत्युत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळत आहेत, परंतु विकेट यायला कुठेतरी उशीर झालाय का, विलंब झालाय का, हे देखील पाहावं लागेल. विचार विनिमय करावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये धावा तुटपुंजा झाल्या. 43 धावा तुम्ही धावफलकावरती लावल्या. 44 धावांचं आव्हान सेट केलं गेलं होता. नवीन बॅटर लाला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 5व्या नंबरवरती लालाला प्रमोट केलं गेलंय. ऑन स्ट्राईक विकास पाहायला मिळत आहेत. 4 धाव्यांची गरज असताना आपण इथून जर पाहिलं तर एक मोठा फटका मॅच फिनिश. यावेळेस आपण जर नजर टाकली तर निश्चितच एक धाव तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का, यास इथे दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय आणि इथे पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 42 धावा लागल्या जात आहेत. 2 धाव्यांची अजूनही गरज असेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथून आपण जर नजर टाकली तर डॉट बॉल येत आहेत. 2 धाव्यांची गरज आहे. मॅचचं पारडं पूर्णपणे झुकतेलं पाहायला मिळत आहे. निश्चितच संजय श्रीयोग 11 गोरेगाव या टीमच्या दिशेने. दुसऱ्या बाजूला ज्युपिटर 11 चिता कॅम्प संघर्ष करताना, मॅचच्या पहिल्या सत्रापासून संघर्ष करताना पाहायला मिळाला हा संघ. या मॅच मधील विजेता संघ मागील मॅच मधील विजेता संघाबरोबर 2 हात करताना पाहायला मिळणार आहे. या बॉलवरती मॅच संपन्न होते. विजेत्या संघाचं करूया हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला देखील पुढील वाटचालीस देऊया खूप सारी शुभेच्छा. यानंतर मॅच असेल एका बाजूला पहिल्या मॅच मधील विजेता संघ